जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कॉम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत। संपर्क 9922 16 42 12। राम दुलारे भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत नमः पार्वती पतये हर हर महादेव। मोदिवक्त्रं खलाणीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अदोराम तपोवनाधिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं, वाली निर्दलनं, समुद्रतरणं, लङ्कापुरीदाहनं, पश्चात् रावणं भगवेतद्भिरामायणं, अभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं मानरवीरुतमुख्यं, शरणं प्रपद्ये। आधी मला दाखव। स्टार्ट केलं। संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या या कर्जत भूमीमध्ये आज या ठिकाणी रामकथेचा शुभारंभ होत आहे। राज्यातील प्रसिद्ध रामायणाचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली यांच्या नावानं ज्ञानोबा तुकाराम हा पुरस्कार मिळाला आहे। गेली अनेक वर्षे रामकथेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः सर्व भाविकांना वेळ लावणारे या ठिकाणी पाचपोर महाराजांशी संवाद साधणार आहोत। जय श्रीराम। आपण अनेक वर्ष झालं खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राची जी या ठिकाणी सेवा आहे ते अखंडपणे करतायत। तर हा किती आता ही आजची जी कथा आहे ही कितवी आहे आणि यामधून आपण नेमका काय संदेश या ठिकाणी आजच्या पिढीला देऊ शकतो? कथेला अनेक वर्षापासून ही कथा चालू आहे, म्हणजे कितवी कथा आहे हे तर मला नाही सांगता येणार, पण कथेचा संदेश ही परिवाराची कथा आहे आणि परिवाराने कसं असावं हाच या कथेतला महत्त्वाचा संदेश आहे। भावाने भावाशी कसं असावं, पतीने पत्नीशी कसं असावं, घरामध्ये आईवडिलाची सेवा कशी असावी आणि सत्य आणि समर्पण घरासाठी कसं असावं, देशासाठी कसं असावं, धर्मासाठी कसं असावं याबद्दलचा विचार ही कथा सांगते। संत सद्गुरू गोदड महाराजांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली आहे। समाधी उत्सवाला जवळपास 187 वर्ष झाले आणि हा 36वा या ठिकाणी हरिनाम सप्ताह होत आहे।
महाराजांचं कार्य करतो तो आपणालाही माहिती आहे. आपण वारंवार या पवित्र भूमीमध्ये येत असता. या सप्ताहाच्या निमित्ताने सर्व भाविकांना काय संदेश द्याल? आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते की जेव्हा कोरोना होता तेव्हा देशातील सर्व हरिनाम सप्ताह बंद होते. एकमेव त्यावेळी देशामधील सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला, तो म्हणजे संत सद्गुरू गोदड महाराजांचा. गोदड महाराजांचा हा जो उत्सव आहे, पुण्यतिथी उत्सव आहे, हा 187वा उत्सव आहे. आणि 36 वर्षापासून या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, अव्याहत चालू आहे. आणि गोदड महाराजांच्या जीवनातला एक फार मोठा संदेश असा आहे की गोदड महाराजांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग आहे. व्यक्ती ही नेहमी जी मोठी होते ती फक्त त्यागानेच होते. भोगाने कोणीच मोठं झालं नाही. भोगाने मोठी असलेली माणसं, श्रीमंतीने सत्तेने मोठी असलेली माणसं आहेत तोपर्यंत मोठी असतात, नंतर त्यांच्याबद्दल कोणी विचार करत नाही. पण गोदड महाराजांचा 187 वर्ष झाले तरीसुद्धा त्यांचा पुण्यतिथी महोत्सव होतो. त्यांच्या जीवनातला फार मोठा त्याग आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो त्यागातला त्याग याला त्याग म्हणत नाही, भोगातला त्याग याला त्याग म्हणतात. राजे होते, सरदार होते, फार मोठी श्रीमंती होती, आणि हे सगळं सोडून साधू झालेत. फक्त साधूच झाले नाहीत की भविष्यामध्ये या देशाची रचना कशी असली पाहिजे याबद्दलचा सुद्धा त्यांनी विचार केला. आणि म्हणून साधूच्या जीवनामध्ये ह्या तिन्ही सेवा महत्त्वाच्या असतात की ज्या गोदड महाराजांच्या जीवनामध्ये होत्या. देशाची सेवा केली, धर्माची सेवा केली, नाही का, देवाची सेवा केली आणि समाजाची सुद्धा सेवा केली. अशा सगळी सेवा करणारे आमचे गोदड महाराज, त्यांचा आज पुण्यतिथी महोत्सव चालू होतो. आपण या ठिकाणी पाहिलं की आजची संस्कृती, आजची तरुण पिढी आणि रामायण यामधून नेमका काय संदेश आजच्या पिढीला खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे? रामायण हे तरुण पिढीनेच ऐकलं पाहिजे. हा तरुणासाठी फार मोठा संदेश आहे. रामप्रभूचा विवाह झाल्यानंतर प्रभू घरी येतात आणि घरी आल्यानंतर वनवासात जातात. जब ते राम ब्याही घर आहे, नित्य नव मंगल मोद बद आहे, हे सगळं सोडून वनवासात जातात. म्हणजे ज्या गादीवर जे पाऊल पडणार होतं ते पाऊल वनवासात निघते. आणि जो आनंद गादीवर बसण्याचा होता त्याहीपेक्षा जास्त आनंद वनवासात जाण्याचा होता. म्हणजे जी परिस्थिती आपल्या समोर येईल त्या परिस्थितीला कसं सामोरी गेलं पाहिजे तरुणाने, आणि जी परिस्थिती आपल्या समोर येईल ती परिस्थिती आपल्याच कर्माचा कसा उपभोग आहे याबद्दलचा विचार कसा केला पाहिजे. काय होते, परिस्थिती एखादी वाईट असली म्हणजे आपण दुसऱ्याला दोष देतो किंवा यांच्यामुळे माझ्यावर उडवले. पण प्रभू तसं म्हणत नाही. प्रभू म्हणतायत की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, माय कैकई ना दोषी नोहे दोषी तात. याला माझी आई आणि माझे वडील दोषी नाहीत, माझं प्रारब्ध दोषी आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जिने वनवास दिला तिला माझी आई म्हणतात. माझी आई, जिने वनवास दिला तिला माझी आई म्हणण्याची पद्धत रघुकुलात आहे. म्हणून रघुकुलाची कथा आजही जिवंत आहे. आपण या ठिकाणी पाहिलं की आजच्या पिढीला खऱ्या अर्थानं रामायण वाचण्याची, ऐकण्याची आणि ही गरज आहे असं या ठिकाणी पासपोर महाराज आपल्याशी बोलताना या ठिकाणी बोलले. जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे, अहिल्यानगर.
देवाची आनंदी देवाची आनंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठे इंद्रायणी काठे इंद्रायणी काठे स्वप्न तुमचं दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.